नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या YouTube चॅनलला. मित्रांनो, आपण सर्वजण असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 च्या स्टडीच्या मागे लागलो असेल किंवा कंटिन्यू स्टडी करत असेल. त्यासाठी आजचं एक महत्त्वाचं लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलोय. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत ITP, इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट. हा जो ITP चा जो पार्ट आहे हा 2022 आणि 2024 च्या एक्झामला जर रेफर केला तर यामध्ये थोडाफार फरक बघायला मिळेल. म्हणजेच काय, या एक्झाम मध्ये किंवा येणाऱ्या या एक्झाम मध्ये तुम्हाला ITP हे नवीन अमेंडमेंट नुसार स्टडी करायचं आहे. जर का तुम्ही जुनी ITP स्टडी केली असेल तर चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका की इथे आता माझा टाइम वेस्ट झाला किंवा मी केलेला स्टडी वेस्ट होणार, असं काही टेन्शन घेत बसू नका. कारण नवीन अमेंडमेंट नुसार किंवा नवीन चेंजेस नुसार ITP मध्ये फार जास्त बदल झालेला नाही किंवा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर तो मिनिमल एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे त्यावर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि तो जो पार्ट आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओ सिरीज मधून कंप्लीट करून देतो. ही ITP ची फर्स्ट व्हिडिओ सिरीज असेल अपडेटेड पार्टची, ज्यामध्ये तुम्हाला अपडेटेड पार्टच्या संदर्भात कोणते कोणते चेंजेस झाले आहे, कोणत्या पद्धतीचे चेंजेस झाले त्यावर आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. हा पहिला पार्ट ITP चा रिलेटेड असेल नवीन अमेंडमेंट नुसार. आपण ऑलरेडी ITP हा स्टडी केलेला होता, सेपरेटली स्टडी केलाय. म्हणजे आपली जी बॅच कंप्लीट झाली आहे ATP 2024 ची, यामध्ये सुद्धा आपण ITP खूप डीप जाऊन कंप्लीट स्टडी केलेला आहे. आउट ऑफ द पार्ट सुद्धा आपण काही पार्ट बघितला आहे रिगार्डिंग द ITP आणि त्याच्या विषयीचे जे काही चेंजेस आहेत ते तुम्हाला मी आजच्या लेक्चर मध्ये कंप्लीट करून देतोय. त्यामुळे पूर्ण लेक्चर प्रॉपर बघा. जर का कोणी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि खरंच जर का व्यवस्थित वाटत असेल तर कमेंट सुद्धा करा. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत आज ITP इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट ITP विथ रिस्पेक्ट टू द न्यू अमेंडमेंट as per the UDCPR for the regional and development plan. म्हणजेच काय, ITP च्या केस मध्ये आज जो पार्ट बघणार हा नवीन अमेंडमेंट नुसार असणार, ज्यामध्ये रिजनल आणि डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात दोन्ही गोष्टी आपल्याला स्टडी करायचे. आणि ITP कोणती कंडिशन स्टडी करतो, कोणत्या पार्ट साठी आपण बघतो, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये क्लिअर करणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला येते त्याची अप्लिकेबिलिटी. अप्लिकेबिलिटी ही कंडिशन अशी होती की आता नवीन अमेंडमेंट नुसार तुम्हाला हा रिजनल प्लॅन मध्ये किंवा डेव्हलपमेंट प्लॅन साठी, म्हणजे जर का एखाद्या ठिकाणी तुम्हाला ITP तयार करायची असेल आणि तो जर का एरिया रिजनल प्लॅन किंवा डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये येत असेल तरी त्याची अप्लिकेबिलिटी तिथे आहे. तशा पद्धतीने तुम्हाला परमिशन किंवा परमिट केलं जाऊ शकतं. ओके, म्हणजेच काय, as per the MRTP Act 1966, if the area falls under the regional plan or a development plan, it may be permitted for the condition of ITP. Simple condition. Second condition आपण जशी जुन्या कंडिशन मध्ये बघितली, जर का इन केस ITP जर का 2 ज्युरिडिक्शनच्या एरियामध्ये येत असेल किंवा त्यापेक्षा जास्त, म्हणून चला ही फर्स्ट ऑथॉरिटी आहे आणि ही सेकंड ऑथॉरिटी आहे. ओके, आणि या दोघां मिळून हा जो पोर्शन आहे, तर इथे तुम्हाला ITP जर काय येत असेल किंवा ह्या दोघांच्या मिळून जर का ITP येत असेल तर त्या पर्टिक्युलर केस मध्ये गव्हर्नमेंट तशा पद्धतीचे डायरेक्टिव्ह इश्यूज करतो लोकेशनल क्लिअरन्स देताना की या ITP वर कोण मॉनिटर करणार, कोणती ऑथॉरिटी याला लोकेशन क्लिअरन्स देणार किंवा याला कोण परमिशन देणार आणि कोणत्या ऑथॉरिटीच्या अंतर्गत, म्हणजे एक की दोन पैकी कोणत्या ऑथॉरिटीच्या अंतर्गत या ITPचं काम बघितल्या जाणार, याची मान्यता किंवा याची परमिशन्स हे फक्त आणि फक्त स्टेट गव्हर्नमेंट देऊ शकतं. म्हणजे इथे एखादी ऑथॉरिटी मोठी आहे, एखाद्या ऑथॉरिटीमध्ये जास्त लोकसंख्या आहे किंवा एखाद्या ऑथॉरिटीची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे म्हणून त्याच ऑथॉरिटीला तशी परमिशन दिली जाते असा कोणताही क्रायटेरिया नाही. स्टेट गव्हर्नमेंट विल डिसाइड, स्टेट गव्हर्नमेंटचा तो कॉल असेल आणि लोकेशनल क्लिअरन्सच्या टाइमला स्टेट गव्हर्नमेंट अशा पद्धतीची मान्यता देणार की कोणती ऑथॉरिटी या ITP वर मॉनिटर करेल, कोणती ऑथॉरिटी याला क्लिअरन्स देईल, कोणती ऑथॉरिटी याला सगळ्या गोष्टीची परमिशन देईल.
एकदम सिंपल पद्धतीत लक्षात घ्या. नाव इथे जो चेंजेस आला होता तो या पद्धतीने चेंजेस आला होता रिजनल डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भात, कारण आपण या वेळेला जो पार्ट स्टडी करणार आहोत तो विथ रिस्पेक्ट टू UDCPR बघणार आहोत, त्यामुळे त्यावर सुद्धा तुम्हाला फोकस करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो रिक्वायरमेंट ऑफ साइट. रिक्वायरमेंट ऑफ साइटच्या केसमध्ये तुम्हाला फक्त काय जो पार्ट चेंज झालेला आहे तोच मी इथे कव्हर करतोय. म्हणजेच काय तुम्हाला माहित आहे नॉर्मली बेसिकली की मिनिमम कॉन्टिजियस अनब्रोकन कंटिन्यू आपल्याला 40 हेक्टर लँड लागतं, म्हणजे 100 एकर कमीत कमी 100 एकर तरी तुम्हाला लागेल. इन केस जर का ते 100 एकर ड्यू टू द नाला, रेल्वे लाईन, रोड किंवा अशामुळे जर का बायफर्गेट झालं असेल, डिवाइड झालं असेल, तर जर का प्रोजेक्ट प्रपोनंट तो जो काही ओनर असेल तो जर का स्वखर्चाने ब्रिज, टनेल, डक्ट वगैरे टाकून त्या दोन्ही लँडला जर का जोडत असेल तर ती सुद्धा कंटिन्युअस लँड मानण्यात येतं. आता इथे परमिशन कुठे कुठे दिली जाते आणि साईट कोणती रिक्वायर्ड असते किंवा कोणत्या साईटवर आपण ITP घेऊ शकतो या संदर्भात आपल्याला ही स्लाइड्स बघायची आहे. यामध्ये मित्रांनो हा HTL हाय टाईड लाईन हा जो एक वर्ड आहे हा आत्ता फर्स्ट टाइम आणला आणि याचे रूल्स रेग्युलेशन जो पॉइंट नंबर 3 दिसतो जो की आपण UDCPR 3.1.3 मध्ये आपण स्टडी केलं होतं, ब्ल्यू फ्लड लाईन आणि रेड फ्लड लाईन. ब्ल्यू फ्लड लाईन ही 25 इयरचा तुम्हाला हाय फ्लड लेवल डाटा देते आणि रेड फ्लड लाईन ही लास्ट 100 इयरचा हाय फ्लडचा तुम्हाला डाटा इंडिकेट करतो. याच्या बेसिसवर UDCPR मध्ये जो क्रायटेरिया दिलाय तो आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. म्हणजे हाय टाईड लाईनची कंडिशन, हाय टाईड लाईन जिथे असतात किंवा ज्या CRZच्या आउटसाइड पार्ट मध्ये जिथे हाय टाईड लाईन आहे ती सोडून त्याच्या बाहेर तुम्हाला तशा पद्धतीची साइट अवेलेबल असू शकते ITP घेण्या संदर्भात. ओके, सो लेट्स सी. फर्स्ट पॉइंट होता 40 हेक्टर 40 हेक्टर कॉन्टिजियस कंटिन्यू अनब्रोकन लँड असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये जर का ती 2 तुकड्यांमध्ये जात असेल ड्यू टू द नाला, रिव्हर, रेल्वे रूट और रोडवे और एनिथिंग एल्स, इफ द प्रोजेक्ट प्रपोनंट बाय द सेल्फ वे किंवा तो स्वतःच्या पद्धतीने जर का त्याला ब्रिज, डक्ट वगैरे जो टाकून त्याला कंटिन्यू दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती सुद्धा कंटिन्यूअस मानण्यात येते. सेकंड केस आपण बघणार आहोत ती म्हणजे बफर झोन. काय आहे की कोणताही एखादा कंडिशन असू दे, ESZ असू दे, म्हणजेच काय इको सेन्सिटिव्ह झोन, त्याचा जो बफर झोन आहे त्याच्या बफर झोनच्या रिस्ट्रिक्शनच्या बेसिसवर विथ रिस्पेक्ट टू द परमिसिबल FSI तुम्हाला तशा पद्धतीचा बफर झोन हॅव्हिंग सम काइंड ऑफ रिस्ट्रिक्शन टाकून तुम्हाला तो अवेलेबल करून दिला जाऊ शकतो. सेकंड थिंग, मॅनग्रोव्ज जिथे आहे म्हणजेच बफर झोन ऑफ मॅनग्रोव्ज, तिथे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ITP घेऊ शकता. त्यांच्या पद्धतीचे NOCs किंवा रिस्पेक्टिव्ह NOCs तुम्हाला तशा पद्धतीने घ्याव्या लागतील. नंबर ऑफ डिपार्टमेंटच्या तुम्हाला NOCs लागतील आणि त्या NOCच्या बेसिसवरच तुम्ही काय तशा पद्धतीचे ITP घेऊ शकता. त्यानंतर कोस्टल रेग्युलेशन झोनच्या आउटसाइडला जिथे हाय टाईड लाईन नाही त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ITP घेता येतं विथ हॅव्हिंग अ सम काइंड ऑफ रिस्ट्रिक्शन, ज्या की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने टाइम टू टाइम नोटिफाईड केल्या जातील किंवा वेळोवेळी सुद्धा नवीन पद्धतीचे नोटिफिकेशन दिले जाऊ शकतात. त्या नोटिफिकेशन किंवा त्यांच्या रिस्ट्रिक्शनच्या बेसिसवर अशा पद्धतीची ITP तुम्ही घेऊ शकता. थर्ड पॉइंट जो आहे जो नवीन पद्धतीने आलेला आहे की एरिया अंडर द फ्लड लाईन, फ्लड झोन सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन मेन्शन इन द रेग्युलेशन नंबर 3.1.3. हा 3.1.3 काय करतो, कन्स्ट्रक्शन विद इन अ ब्ल्यू अँड फ्लड रेड फ्लड लाईन. ब्ल्यू फ्लड लाईन आणि रेड फ्लड लाईन आपण UDCPR मध्ये खूप डीप जाऊन मला वाटते आपण प्रॅक्टिकल कंडिशनने आपण स्टडी केली होती. म्हणजे तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवून मी तुम्हाला प्रॉपर स्टडी करून दाखवलं होतं. त्याची हाईट किती असायला पाहिजे, किती वर असायला पाहिजे, जर का तो रेड फ्लड लाईन आणि ब्ल्यू फ्लड लाईन मधला एरिया असेल तर तो कोणत्या गोष्टी वापरला जातो, या सर्व गोष्टींचा विचार करून तशा पद्धतीच्या NOCs घेऊन त्या फ्लड लाईनच्या बेसिसवर तुम्हाला ITP घेता येते. आणि पुन्हा एक फोर्थ पॉइंट मध्ये जो चेंज आलाय मोठा, ज्यामध्ये
आधीच्या केसमध्ये सांगितलं होतं 12 आणि 18 मीटरचा एक्झिस्टिंग प्रपोज्ड संदर्भात एक कंडिशन होती, ती त्यांनी काढून त्यांनी क्लिअर सांगितलंय की आयटीपी तुम्ही डीपी किंवा आरपी कोणत्याही एका रोडवर घेऊ शकता. म्हणजे आयटीपी साठी जे प्रवेश आहे तो तुम्हाला डीपी किंवा आरपी रोडवर घेऊ शकता आणि ती कन्सर्न ऑथॉरिटी म्हणजे ज्याही ऑथॉरिटीच्या अंतर्गत ती आयटीपी येत असेल ती ऑथॉरिटी प्रायोरिटी बेसिसवर त्या रोडला डेव्हलप करेल. म्हणजेच कंडिशन काय आहे, आयटीपी साठी जो मेन ऍक्सेस आहे तो कोणत्याही तुम्ही रोडवर घेऊ शकता, provided that if the access to the ITP is from any public road or development or regional plan road, then such a road shall be developed on priority by the concerned authority. तर त्याला डेव्हलप करण्याची जी काही प्रायर कंडिशन असेल ती त्या कन्सर्न ऑथॉरिटीची असेल, ती ऑथॉरिटीज त्या पर्टिक्युलर बेसिसवर त्या रोडला दुरुस्त करेल. क्लिअर? ही होती रिक्वायरमेंट ऑफ साइटची कंडिशन. त्यानंतर आहे द आयटीपी शॅल नॉट बी इन्क्लुडेड द एरिया अंडर. आयटीपी कुठे कुठे घेऊ शकत नाही, कोणत्या केसमध्ये घेणार नाही या संदर्भात. तर पुन्हा इथे हा एक वेगळा पॉइंट तुम्हाला बघायला मिळेल की आयटीपी आपण कुठे घेऊ शकत नाही, कोणत्या केसमध्ये घेऊ शकणार नाही. तर जिथे वॉटर बॉडीज आहे, म्हणजे हा पॉइंट पण तिथे होता, पण हाय टाईड लाईनचा जो काही पॉइंट होता तो तिथे तुम्हाला लास्ट टाईपच्या अमेंडमेंट मध्ये बघायला मिळणार नाही. किंवा हा जो आहे की मड फ्लॅट्स एरिया विदिन अ हाय टाईड लाईन जिथे आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला आयटीपी घेता येणार नाही किंवा तो जो एरिया आहे तो सुटेबल नाही आयटीपी घेण्यासाठी. आणि बाकीचा जो एरिया आहे जो की आपण ऑलरेडी आयटीपीच्या कंडिशन मध्ये बघितलाय तो ऍज इट इज आहे. फक्त हा एक चेंज तुम्हाला बघायला मिळेल की हाय टाईड लाईन किंवा मड फ्लॅट एरिया आहे आणि हाय टाईड लाईनच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला तिथे आयटीपी घेता येणार नाही किंवा तिथे घेणं शक्य नाही. अदरवाइज वॉटर बॉडीज लाईक रिव्हर, क्रीक, कॅनॉल, रिझर्वायर, ETC, मॅनग्रोव्ह, टायडल झोन, मड फ्लॅट एरिया विदिन HTL जर का असेल तर इथे तुम्हाला आयटीपी घेणं शक्य होणार नाही. अशा पद्धतीचा एक चेंज इथे तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आहे मित्रांनो परमिशन अँड डिक्लेरेशन ऑफ प्रोजेक्ट बाय द स्टेट गव्हर्नमेंट. आता बघा, परमिशन आणि डिक्लेरेशन ज्या वेळेला तुम्हाला आयटीपीच्या संदर्भात दिल्या जाते किंवा आयटीपीच्या संदर्भात तुम्हाला ज्या वेळेला त्या संदर्भात परमिशन दिली जाईल किंवा तुमची आयटीपी आहे असं डिक्लेअर केलं जात असतं, त्यावेळेला 2 सेट आपल्याला डॉक्युमेंटचे द्यावे लागतात. त्या डॉक्युमेंटच्या सेटमध्ये हा एक नवीन पार्ट त्यांनी ऍड केला आहे जो तुमच्या स्क्रीनवर आता दिसतोय की टोटल एरिया ऑफ लँडचं तुम्हाला एरिया स्टेटमेंट देणं गरजेचं आहे. म्हणजेच आयटीपी जर तुम्ही घेत असेल तर ती किती एरियाच्या अंडर मध्ये आहे तिथे ते मेन्शन करणं गरजेचं आहे इन द फॉर्म ऑफ एरिया स्टेटमेंट. सेकंड केस यामध्ये दाखवलेली आहे की एरिया कवर्ड बाय हिल टॉप, हिल स्लोप, CRZ, ESZ, ETC. किती एरिया हा हिल टॉप, हिल स्लोप असेल किंवा CRZ, ESZ च्या अंडर मध्ये असेल तर तो किती आहे त्याचा एरिया स्टेटमेंट तुम्हाला देणं गरजेचं आहे. एरिया अंडर द व्हेरियस डीपी आरपी रिझर्वेशन्स म्हणजेच काय, किती एरिया डीपी आणि आरपीच्या रिझर्वेशन्स मध्ये गेलेला आहे किंवा किती एरिया त्यासाठी रिझर्व केला गेलाय त्या संदर्भातलं सुद्धा तुम्हाला एरिया स्टेटमेंट दाखवणं गरजेचं आहे. प्लॉट एरिया ऑफ 2% अम्युनिटी स्पेस इफ एनी. जर का अम्युनिटी स्पेस साठी 2% प्लॉट एरिया जर सोडला असेल तर त्याचं सुद्धा तुम्हाला एरिया स्टेटमेंट तिथं दाखवणं गरजेचं आहे. प्लॉट एरिया अँड बिल्टअप एरिया अलोकेशन्स ऑफ ईच मॅन्डेटरी टाउन लेवल अम्युनिटीज. म्हणजेच काय, प्लॉट एरिया आणि बिल्टअप एरिया प्रत्येकाला कोणत्या माध्यमातून अलोकेट केला गेलाय किंवा कोणत्या कोणत्या बेसिसवर टाउन लेवल अम्युनिटीजवर तो युटिलाइज झालेला आहे या संदर्भातले तुम्हाला एरिया स्टेटमेंट फॉर्मॅट मध्ये 2 सेट कॉपी हे सबमिट करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तशा पद्धतीची परमिशन दिली जाईल. म्हणजे हा जो एरिया स्टेटमेंटचा पार्ट आहे हा नवीन पद्धतीत तुम्हाला ऍड करून दिलेला आहे किंवा नवीन पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे. क्लिअर? आय होप खूप सिंपल आहे, फार जास्त चेंज झालेले नाही. ज्या लोकांनी आधी पण एक्झाम दिली होती 2022 मध्ये त्यांना लक्षात येईल की हे किती इम्पॉर्टंट आहे आणि किती इम्पॉर्टंट नाही ते. क्लिअर? पुढे बघूया. परमिशन ज्या वेळेला दिली जाते बघा, त्यावेळेला परमिशन देताना गव्हर्नमेंट एक गोष्ट नवीन यामध्ये ऍड केली.
हाय पॉवर कमिटी. आता हाय पॉवर कमिटी काय असतो, एचपीसी, ते पण आपण पुढे बघणार आहोत एचपीसी काय असते. पण डायरेक्ट स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला परमिशन किंवा ही आयटीपी आहे असं डिक्लेअर किंवा घोषित करू शकत नाही. सुरुवातीला काय करेल, जर का अप्लिकेशन तुम्ही केलं असेल रिगार्डिंग द आयटीपी, म्हणजेच काय, या पर्टिक्युलर बेसिसवरनं तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले किंवा बाकीचे जे आहे भुवन इमेज, ओनरशिप सर्टिफिकेट वगैरे जे काय असतील नसतील, आपण जे आयटीपीला स्टडी केले होते त्या संदर्भातले डॉक्युमेंट ज्या वेळेला आपण सबमिट करू, त्या बेसिसवर इथे सगळ्यात एक मोठा चेंज आलेला आहे एचपीसीचा. एचपीसी काय आहे ते महत्वाचं आहे आणि एचपीसी मध्ये कोण कोण असतं ते सुद्धा महत्वाचं आहे. कदाचित क्वेश्चन तुम्हाला एचपीसी वर विचारला जाऊ शकतो की बाबा रे, एचपीसी कोणत्या फॉर्मॅट मध्ये कॉन्स्टिट्यूट केली जाते किंवा कन्सिस्ट केली जाते. त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट तुमच्या अप्लिकेशनच्या बेसिसवर एचपीसी म्हणजे हाय पॉवर कमिटी सोबत कन्सल्ट करेल. त्यांच्यासोबत कन्सल्टिंग केल्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांनी दिलेल्या डिसिजन नुसार तुम्हाला लोकेशनल क्लिअरन्स हा डिक्लेअर केला जातो आणि तुमची आयटीपी आहे किंवा तुमची जागा आयटीपी साठी रिझर्व केलेली आहे किंवा हा प्रोजेक्ट आयटीपी म्हणून घोषित केला जाईल. आता नॉर्मली कंडिशन काय असते की एचपीसी जी आहे ही त्या पर्टिक्युलर केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करतं. त्या पर्टिक्युलर आयटीपीच्या संदर्भातले डॉक्युमेंट, तो प्रोजेक्ट, स्क्रुटिनी, मॉनिटरिंग, प्रमोशन्स, ट्रान्झिशन आणि आयटीपीच्या रिव्ह्यूजच्या संदर्भात याच्यासाठी तिथं त्याला नेमणूक केलं जात असतं. आता त्यांच्यासोबत स्टेट गव्हर्नमेंट कन्सल्ट करेल, त्यानंतर तुम्हाला तशा पद्धतीने आयटीपी घोषित करेल, त्यानंतर तुम्हाला तशा पद्धतीचं लोकेशनल क्लिअरन्स दिल्या जाणार. आणि एक वेळाचं जर का तुम्ही अप्लिकेशन केलं असेल तर ते रिजेक्ट सुद्धा होऊ शकतं आणि त्याचा कालावधी 90 दिवसाचा असू शकतो. म्हणजेच काय, एक तर तुम्ही अप्लिकेशन केलं तेव्हापासून 90 दिवसाचा किंवा त्या मध्यंतरी जर का तुम्हाला गव्हर्नमेंटने काहीतरी तुमच्या सोबत डिस्कशन झालं असेल तिथून 90 दिवस, जो कोणता काळ मोठा असेल त्याला पकडून तुम्हाला ते रिजेक्ट पण करू शकतात किंवा त्यांनी त्या पर्टिक्युलर डेटच्या मधात तुम्हाला तशा पद्धतीची परमिशन किंवा रिजेक्शन करणं गरजेचं आहे. ही एक कंडिशन यामध्ये ऍड केलेली आहे. आता हाय पॉवर कमिटी आपल्याला खूप महत्वाची आहे की बाबा रे, हाय पॉवर कमिटी आहे कोण, कोण कोण असतं. तर सगळ्यात कंडिशन पहिली आहे, यामध्ये असतो प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणजे प्रधान सचिव. प्रधान सचिव हा त्या पर्टिक्युलर एचपीसीचा चेअरमन असतो मित्रांनो. म्हणजेच काय बघा, इम्पॉर्टंट आहे, आयएमपी आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, एचपीसी कंसिस्टिंग द फॉलोइंग मेंबर्स और चेअरमन और सेक्रेटरी हे इथे ठरवण्याचा अधिकार आहे किंवा तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतं. सो लक्षात ठेवायचंय की सगळ्यात महत्वाची कंडिशन पहिली आहे की प्रिन्सिपल सेक्रेटरी जो आहे, प्रधान सचिव, हा त्या एचपीसीचा चेअरमन असतो. त्यानंतर जो की डीटीपी आहे, डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर किंवा टाउन प्लॅनिंग, महाराष्ट्र स्टेट पुणेचा, तो ऍज अ मेंबर म्हणून असतो. त्यानंतर आयटीपी ज्या रिजनल प्लॅन मध्ये होत असेल तर त्याचा कलेक्टर किंवा जर का ती एखाद्या कॉर्पोरेशन मध्ये होत असेल तर त्याची ऑथॉरिटी ही सुद्धा त्याचा मेंबर असू शकते. म्हणजे एक तर कलेक्टर राहील, कन्सर्न कलेक्टर और कन्सर्न प्लॅनिंग ऑथॉरिटी, दोन पैकी एक कुणीही त्याचा मेंबर असू शकतो. अँड जॉईंट सेक्रेटरी किंवा डायरेक्टर हा सुद्धा त्याचा मेंबर आणि सेक्रेटरी असतो. लक्षात घ्या, चार या चौघां मिळून नॉर्मली काय की तशा पद्धतीची एसपीसी फॉर्म होते आणि या एचपीसी सोबत कन्सल्ट केल्यानंतरच गव्हर्नमेंट त्याला लोकेशनल क्लिअरन्सची मान्यता देते आणि त्या लोकेशनल क्लिअरन्सच्या बेसिसवर ती आयटीपी आहे असं डिक्लेअर किंवा घोषित केलं जाऊ शकतं. लोकेशनल क्लिअरन्स फॉर ऑल न्यू आयटीपीज प्रपोजल and proposals as per transition policy is to be granted by the state government after consulting the above high power committee. म्हणजेच काय, कोणत्याही नवीन आयटीपी साठी आता एचपीसी एक अपॉइंट केली. आधीच्या कंडिशन मध्ये ही एचपीसी नावाची कंडिशन नव्हती किंवा अशी कोणतीही कमिटी नव्हती, आता ती ऍड झालेली आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, कदाचित याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. चेअरमन कोण असतो तर लक्षात ठेवायचं, किंवा कन्सर्न कलेक्टर किंवा कन्सर्न प्लॅनिंग ऑथॉरिटी, दोन पैकी काही पण असू शकेल. क्लिअर? चेअरमन असेल प्रिन्सिपल सेक्रेटरी, डोक्यात फिट्ट करून ठेवा. ओके. त्यानंतर
जो सेकंड पार्ट आहे मित्रांनो, तो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत आजच्या लेक्चरसाठी थांबूया. जर का तुम्हाला खरंच काही हा लेक्चर आवडत असेल किंवा तुम्हाला अजून नवीन व्हिडिओज लागत असेल तर तुम्ही मला प्लीज कमेंट करा आणि जर लेक्चर आवडत असेल तर लाईक सुद्धा करा. तोपर्यंत थांबूया. भेटू आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू गाईज.